टेक्निकली बघायला गेलं तर आज भारतामध्ये थायरॉईडपेक्षा डायबिटीसच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. पण त्या सगळ्या डायबिटीसवाल्यांना थायरॉईड झालेलं नाहीये. बट आता भारतामध्ये थायरॉईडच्या पेशंटची संख्या फार जास्त वाढायला लागली. हं. आणि ही ज्या पद्धतीने वाढतीये, त्या पद्धतीने लवकरच भारत हे थायरॉईडचं जगाचं कॅपिटल होईल हे नक्की आहे. अगदी. बरं, डायबिटीज झालेल्याला थायरॉईड होतो का? तर हं. तो होऊ शकतो, नाही असं नाहीये. पण थायरॉईड झालेल्याला पुढे जाऊन डायबिटीज होतोच हे नक्की आहे. हं. त्याच्यामुळे तुम्हाला डायबिटीज टाळता आला तर फारच छान. पण जर थायरॉईड टाळता आला नसेल, तर मग ते अवघड असेल. कारण तुम्हाला थायरॉईड पण असेल आणि त्याच्यानंतर काही वर्षानंतर डायबिटीजसुद्धा होणार आहे, हे नक्की आहे. आता याच्यामध्ये बेसिकली आपल्याला बघायला लागतं ते आपल्या शरीराची जी रचना आहे, त्याच्यामध्ये इथं या ठिकाणी म्हणजे इथून आणि इथून अशा 2 ठिकाणाहून जर आपण हे केलं, इंटरसेप्ट केलं, तर जिथे जाऊन भेटू ना, तिथे पिट्युटरी नावाची ग्लँड असते. ती शरीरातली सगळ्यात पहिली म्हणण्यापेक्षा मास्टर ग्लँड आहे, म्हणजे हं. 1 नंबरची. दुसरी मास्टर ग्लँड आहे ती ही आहे, थायरॉईड आहे. हं. आणि मग याच्या खाली इकडे मग पॅन्क्रियाज येतात, ओव्हरीज येतात, ॲड्रेनल ग्लँड्स येतात. ह्या सगळ्या ग्लँड्स आहेत. ह्या सगळ्या त्या त्या पद्धतीने काम करत असतात आपापली आणि शरीराला व्यवस्थित चालवत असतात.